हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे। तर आज आहे सोमवार, तर आईने ठरवले आज पालक पुलाव बनवायचा। तर चला रेसिपी दाखवतो तुम्हाला, कंटिन्यू तुम्ही। तर चला तुम्हाला साहित्य दाखवतो। इकडे बघा काढून ठेवले अगोदरच। ही आपली गावठी पालक, याच्यात आहे बासमती राईस, आपला घरचा तूप याच्यात आहे, आणि इकडे खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता, चक्री फूल, दालचिनी, शहाजिरा, लवंग, काली मिरी आणि हिरवी वेलची। इकडे पनीर आणि ओळा वाटाणा, हे नाही घेतले तरी होतील, पण आपल्याकडे आहेत म्हणून घेतलेत, ऑप्शनल आहेत ते। काजू, अद्रक लसूण मिरची पेस्ट, खडा मीठ आहे आपला, धना पावडर आणि गरम मसाला, आणि इकडे चॉप केलेला कांदा, चॉप केलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि आपला गावठी कढीपत्ता। चला तुम्हाला साहित्य दाखवलं, आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता आपण चला, आईने गॅसवर ठेवले, कुकर चालू केले, आता गॅस। आता आई तूप टाकता अगोदर त्याच्यात, तो लाकडी चमचा दे पूजा, घरचा तूप टाकून घ्यायचा। चला आपला तूप गरम झाले, आता अगोदर आई आपली पनीर फ्राय करून घेतो तुपात। पनीरला मस्त आपण गोल्डन ब्राऊन करून घ्यायची, हलकासा सोनेरी कलर येऊन द्यायचा। चला आपली पनीर फ्राय झाले, आता आई काढून घेतं। आता आईने टाकलेत काजू, काजू पण मस्त तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आपल्याला। चला काजू वगैरे फ्राय झालेत, आता आई कुकर मध्ये 2 डवले तेल टाकतं। चला आता आई खडा मसाला टाकून घेतं। मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आपल्याला। लगेच आपण कढीपत्ता टाकू, कढीपत्त्याला पण मस्त फ्राय करायचा। त्याच्यानंतर लगेच कांदा, कांद्याला पण आपण मस्त गोल्डन ब्राऊन करायचा, मस्त तांबूस रंगावर आणायचा। कांदा गरम होता तोपर्यंत आपण पालक जाऊया करून। आपण पालक कापून नव्हती ठेवली, आता आई पालक चॉप करतं मस्त। त्याच्यानंतर आपल्याला कोमट पाण्याने टाकायचे, मिक्सरला लागेल ना। पाणी पण घेतलं जरा कोमट। चला आपली पालक एकदम रफली चॉप केलेली आहे, असं मोठीच ठेवली कारण की आपल्याला त्याला पेस्ट बनवायची आहे, मिक्सरची आहे त्याची। तर चला आता आपण मिक्सरून घेऊ पालक। इकडे बघा आपला कांदा ब्राऊन झाले मस्त, आता आपण टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो पण मस्त आपण मेल्ट करून घेऊ पूर्ण। इकडे तुम्ही बघू शकता आपली पालक पेस्ट मिक्स होऊन रेडी आहे, ते पण आता टाकू थोड्या वेळात। राईस आता आपण मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। इकडं मस्त कांदा आणि टोमॅटो मस्त फ्राय झाले तेलामध्ये, आता आपण मसाला टाकून घेऊ सर्व। गरम मसाला, धना पावडर, पेस्ट, अद्रक लसूण मिरची पेस्ट पण टाकून घेतली। त्याच्यानंतर आपण पालक पेस्ट बनवली, ती पण टाकून घ्यायची, मस्त फ्राय करायची तेलामध्ये। आता आपण ओलं वाटाणा टाकू, ते ऑप्शनल आहेत, नाही टाकलं तरी होतं।
कारण का आपण पालक पुलाव बनवतो. पनीर आणि वाटाणे मीच सांगितलं आईला आहेत म्हणून, बाकी ते ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरी होतील. पालक पुलाव मध्ये मेन पालक पाहिजे बस, बाकी काही नाही. त्याच्यानंतर आता आपण बासमती राईस 2 पाण्यामध्ये वॉश केले, तो टाकून घ्यायचा. मस्त आता मिक्स करून घेऊ आपण. चला आता आईने गरम पाणी करून ठेवले, गरम पाणी टाकू आपण. शक्यतो गरम पाणीच करून ठेवायचा, गरम पाणी टाकल्यावर चांगलं असतं, लवकर पण शिजतं आणि चांगलंच असतं म्हणजे. त्याच्यानंतर आपला खडा मीठ ऍड करू चवीनुसार. मस्त मिक्स करून घ्यायचा. नंतर आपल्याला कोथिंबीर वरून. आता आपण कुकरचं झाकण बंद करू. आता आपल्याला किती शिट्ट्या घ्यायच्या? 3 शिट्या घ्यायच्या. 3 शिट्ट्या घेऊ आपण. ती मीडियम फास्ट याच्यावर 3 शिट्ट्या घ्यायच्या. चला आता आपण कुकर चेक करू. आता आपण आईने गॅस बंद केले, 15 मिनिटं झाली. हवा पण निघली. बघू आता आपला पालक पुलाव रेडी आहे का बघूया. मस्त कलर आले, हिरवा. वाटाणे पनीर कसं वरती तरंगलं बघ, मस्त सरसरीत झालं. रेडी झाले मस्त आपला पालक पुलाव. आता पालक पुलाव बोलता नाही येणार, पालक मटर पालक पनीर मटर सगळा मिक्सिंग. तूप टाकू वरून, तूप टाकू थोडं. पालक पनीर मटर पुलाव रेडी झाला आपला. वरून आईने कोथिंबीर टाकली, तूप पण टाकला मस्त, आणि थोडं काजू फ्राय केलते तुपामध्ये, ते पण टाकले वरती गार्निशिंगसाठी. ऑप्शनल आहे, टाकला तरी होतं, नाही टाकला तरी होतं. आपण मस्त सर्व करू डिशमध्ये. आता आई मस्त डिश सजवतं. चला अशा प्रकारे आपला पालक मटर पनीर पुलाव रेडी आहे. तुम्ही बघू शकता, एक नंबर डिश सजवली आईने, बघू शकता. चला या जेवायला, जेवून घेतो. इकडे बघा, ही डिश घेतली आता मी. मस्त असं कलर रेवा तुम्ही बघू शकता, एक नंबर पालक पुलाव रेडी. या जेवायला. इकडे या, मस्त आपली डिश रेडी आहे जेवायला, तर जेवून घेतो. मस्त बनलंय पालक पुलाव, पनीर आणि त्यातला काजू. मस्त होले आई, जबरदस्त. या जेवायला तुम्ही पण, आणि तुम्ही पण घरी ट्राय करून बघा, मस्त लागतं, एक नंबर. वाटाणा पनीर नाही टाकली तरी चालते, वाटाणा आणि पनीर नाही टाकलं तरी चालेल. आणि मेन आपला पालक पुलाव आहे, जबरदस्त झाले. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी. चला या जेवायला. चला फायनल जेवण झालेले आहे, मस्त एक नंबर होता पालक पुलाव. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बाय.